वयम् एतद्दिनं कालिदासदिनं रूपेण मन्यामहे। अस्मिन् दिने वयं कालिदासस्य साहित्यविषये चिन्तनं कुर्मः, तस्य वैशिष्ट्यानि जानीमः। एतदर्थं संस्कृतभारती नाशिकं तथा संस्कारभारती नाशिकम् एतयोः संयुक्तविद्यमेन कलाकट्टायाः चतुर्थपर्वे कालिदासदिनविशेष इति कार्यक्रमस्य उत्तरार्धे अहं डॉक्टर स्नेहल दन्ताळे सर्वेषां हार्दं स्वागतं करोमि। पुनश्च उत्तरार्धस्य आरम्भः अभिज्ञानशाकुन्तलस्य नान्द्या कुर्मः। सादरं कुरुतः गीतं शुभांगी दन्ताळे, तालवाद्यः तनुष कपोते। उपक्रमार्थं शुभाशयान् वदति संस्कारभारती नाशिकस्य महानगरसचिवा मेघना बेडेकर महोदया। नमस्कार। कालिदास दिनाचे औचित्य साधून कलाकट्टा 4 सर्व कलाकारांनी उत्तमरित्या सादर केला। संस्कृत भारतीच्या निमित्ताने खूप कलाकार आपल्याशी म्हणजे संस्कार भारतीशी या निमित्ताने जोडले गेले आहेत। कलाकट्टा 5 ही तेवढ्याच उत्साहाने सर्व कलाकारांनी सादर केला आहे। त्या सर्वांना मी संस्कार भारती नाशिक महानगर सचिव म्हणून शुभेच्छा देते। साहित्य निर्माण समये कालिदास वर्येण कुतः प्रेरणा प्राप्ता इति विषये इदानीं वदति रेणुका येवलेकर महोदया। नमस्कार। पुरा कवीनां गणना प्रसंगे कनिष्ठिका धिष्ठित कालिदासा तस्मात् द्वितीयस्य कवेः अभावात्
अनामिका सार्थवती बभूव. कवी कुलगुरू ही पदवी यथार्थपणे मिरवणारा, ज्याने जागतिक वाङ्मयात स्वतःसाठी मानाचे स्थान संपादन केले असा कवी म्हणजे कालिदास. कालिदासाच्या साहित्यकृती या श्रेष्ठ ठरल्या त्या त्याच्या कल्पनेने खुलवलेल्या कथानकांमुळे. त्याच्या साहित्यकृतींच्या मूल स्रोतसांविषयी आज आपण बोलणार आहोत. विश्वनाथाच्या महाकाव्य लक्षणानुसार जी पंचमहाकाव्य मानली जातात त्यात कालिदास विरचित कुमारसंभवम आणि रघुवंशमचा समावेश होतो. महाकाव्य लक्षणांनुसार काव्याचे मूळ इतिहासात व पुराणात असते. कुमारसंभवाचा विचार करता रामायणाच्या बालकांडात कार्तिकेयाच्या जन्माची कथा येते. तसेच महाभारताच्या अनुशासन पर्वात देखील हा उल्लेख दिसून येतो. शिवपुराण, मत्स्यपुराण, ब्रह्मपुराण, कालिका पुराणातही ह्याचे त्रोटक वृत्तांत दिसून येतात. रघुवंशाच्या बाबतीत संपूर्ण रामायण आणि पद्मपुराण हे मूल स्रोत मानले जातात. काव्येषु नाटकम रम्यम असे म्हणताना कवी देखील जिथे तत्रापीच्या शकुंतला असे म्हणतो, ह्या कवी कालिदासाच्या नाट्यकृतींचे वर्णन ते काय करावे. नाटकाची कथावस्तू इतिहासाधिष्ठित असते. मालविका अग्निमित्राचे कथानक अग्निमित्र ह्या शुंग घराण्यातील राजाच्या आणि मालविका या विदर्भ कन्येच्या कथेवर आधारित आहे. मूळ राजकीय सोयीसाठी झालेल्या विवाहाच्या घटनेला कालिदासाने वकुवीने प्रणयरम्य कथावस्तूत बसवले. विक्रमोर्वशी याची कथावस्तू ही देखील ऋग्वेदातील पुरुरवा उर्वशी संवाद सूक्तावर आधारित आहे. शतपथ ब्राह्मणात देखील याचा कथांश दिसून येतो. आपल्या प्रतिभाशक्तीने कालिदासाने मूळ कथेतील संदिग्धता, वृक्ष यज्ञीय तपशी आणि उर्वशीची कठोर व्यक्तिरेखा सगळे काही बदलून टाकलेले दिसते. अभिज्ञान शाकुंतलची कथाबीजे ही महाभारतातील आदी पर्वात येतात. मूळ कथेतील न रुचणाऱ्या गोष्टी आपल्या परिसस्पर्शाने बदलून शाकुंतलासारखी एक अलौकिक नाट्यकृती कालिदासाने साहित्य जगताला दिली. भावनांचे तरल चित्रण असलेल्या साहित्यातील खंडकाव्य क्षेत्रातही कालिदासाने 2 महत्वपूर्ण योगदाने दिली. एक ऋतुसंहार आणि दुसरे मेघदूत. निसर्ग आणि मानव यांच्यातील अतूट नातेसंबंधांचे अत्यंत हृद्य आणि रसाळ चित्रण खंडकाव्यांमध्ये आढळते. ऋतुसंहार हे 6 ऋतूंचे वर्णन करणारे काव्य हे पूर्णतः काल्पनिक असून ते कालिदासाच्या सुरुवातीच्या काळातील काव्य असल्याचे शैलीमुळे दिसून येते. तर मेघाला दूत म्हणून पाठवणाऱ्या यक्ष यक्षिणीच्या विरहाची कथा सांगणारे रामायणातील हनुमत संदेशावरून प्रेरित होऊन रचलेले मेघदूत हे संस्कृत खंडकाव्य साहित्यातील कोहिनूर असल्याचे मानले जाते. जो न देखे रवी सो देखे कवी. म्हणूनच मूल स्रोतसाहून भिन्न अशा नवनवोन्मेषशाली प्रतिभेने रचलेल्या कालिदासाच्या ह्या लालित्यपूर्ण, नादमधुर आणि रमणीय असणाऱ्या कलाकृती संस्कृत साहित्य जगतातील सर्वोच्च स्थानी विराजमान असल्याचे दिसून येते. पुरुषाणां जीवने विनीतायाः महत्त्वं वर्तते तथैव साहित्येषु नायिकानां महत्त्वं वर्तते. पश्येम कालिदासस्य नायिकाः कीदृशाः. अस्मिन् विषये वदति सोनाली तेलंग महोदय. संस्कृत भाषेमधील महान साहित्यकार महाकवी कुलगुरू कालिदास यांचं साहित्य हजारो वर्षांपासून सर्वांना प्रेरणादायी ठरले आहे. कालिदासांच्या नावावर जवळजवळ 30 साहित्यकाव्ये लिहिली आहेत. त्यापैकी 7 महाकाव्ये त्यांनी लिहिली आहेत असे मानले जाते. संस्कृत साहित्यामध्ये त्याचे स्थान अति उच्च कोटीतले आहे. ऋतुसंहार हे काव्य त्यांच्या इतर साहित्यकृतीच्या तुलनेने थोडे लहान आहे. त्यात निसर्ग काव्याचे 6 भाग आहेत. निसर्गाने निर्माण केलेल्या ऋतुचक्राच्या प्रेमावर हे काव्य आधारित आहे. कुमारसंभवम हे प्रसिद्ध 5 महाकाव्यातील सुंदर संस्कृत रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे. यात हिमालयाचे वर्णन येते. हे काव्य कालिदासांनी शिवाला वाहिले आहे. मूळ कल्पना हे स्कंद आणि शिवपुराण याच्यावर आधारित आहे. शिवाबद्दल उमाचे, पार्वतीचे प्रेम आणि त्याचे परिणामकारक तसे सुंदरतेचे शृंगारिक वर्णन या महाकाव्यात आपल्याला आढळते. रघुवंशम कालिदासांच्या महान काव्यातील एक महान रचना. यात त्यांच्या साहित्यातून हे काव्य 19 विभागात रचलेले आहे. या काव्यातून रघु, अजा, दशरथ, राम आणि सीता यांच्या आदर्शवादाचे वर्णन आहे. ही रचना मानवविरता व सत्यता याच्या जवळची आहे. मेघदूत हे खंडकाव्य आहे. या खंडकाव्याची कल्पना कालिदासांनी अशी रचली आहे की रामगिरीतील शापित यक्ष पत्नी अलका विरहाने व्याकुळ झालेली आहे. तेव्हा कालिदास
निर्मित यक्ष प्रियकर पत्नीला आषाढातील मेघांना सांत्वनपर प्रेम संदेश पाठवण्यासाठी दूत बनवतो, मेघदूत. अभिज्ञान शाकुंतल, दुष्यंत आणि शकुंतलेची कथा. ह्या नाटकात सगळ्या रसांचे अतिशय सुंदर मिश्रण आपल्याला दिसून येते. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रानुसार नाटकाचे नायक व नायिका हे धीरोदात्त, निष्कलंक, चारित्र्यवान, सद्गुणी, समाजाला आदर्श वाटावे असे हवे. कालिदासांच्या सगळ्या कलाकृतींचा अभ्यास करता अगदी हेच दिसून येते. यांच्या कथेतील नायक नायिका हे सगळ्या परिस्थितीमध्ये संयम बाळगून असतात. अभिज्ञान शाकुंतलातील दुष्यंत, शकुंतला, प्रियंवदा, मेघदूतातील यक्ष आणि यक्षपत्नी, मालविकाग्नी मित्रातील मालविका, धारिणी व इरावती, रघुवंशातील सुदक्षिणा ही त्यांच्या उत्कृष्ट व्यक्तिरेखनाची काही उदाहरणे आहेत. तथापि त्यांच्या मानसपुत्रांपेक्षा त्यांच्या मानसकन्यास विशेष प्रभावी वाटतात. कालिदासांच्या कथेतील नायिका ही सौंदर्याची खाण असते. तिचं वर्णन कालिदास अतिशय सहज, सुंदर आणि चटकन चित्र डोळ्यापुढे उभं राहील असं करतात. ती अतिशय नाजूक, सौंदर्याचा कुठलाही अभिमान नसलेली असते. बरेचदा तिच्या सौंदर्याची तर तिला जाणच नसते. नायिकेचं आणि निसर्गाचे वर्णन हे कालिदासांच्या महाकाव्यातील सौंदर्यस्थळे म्हणायला हवी. आपण ते वाचताना नकळत तिथे रेंगाळतो. त्यांच्या शब्दांची ताकद आपल्या डोळ्यापुढे ते चित्र उभं करतात. मग कण्वमुनींच्या आश्रमातील शकुंतला नव्हे, नाजूक शकुंतला, तिच्या फुलांच्या दागिन्यांनी नटलेला देह, गुंग्याच्या भीतीने त्रासलेली शकुंतला आपण सहज बघू शकतो. प्रेमात रंगलेली, दुष्यंतावर विश्वास ठेवणारी, त्याच्या आठवणीत व्याकुळ होणारी, त्याने नाकारल्यावर दुःखी झालेली, मुलाच्या संगोपनात गुंतलेली, पुढे जेव्हा दुष्यंत परत न्यायला येतो त्यावेळी त्याच्यापुढे अट ठेवणारी शकुंतला, अशा वेगवेगळ्या रूपात ती आपल्यासमोर सहज येते आणि आपल्यातली एक होऊन जाते. कुमार संभव मधली उमा, पार्वती हिची 2 जन्मातील तपश्चर्येचे वर्णन करताना तिचा निश्चयी स्वभाव याचे यथार्थ वर्णन कालिदास करतात. उमा पार्वती सुद्धा सौंदर्य राज्ञीच आहे. तिने आपला वर निवडला आहे आणि त्याला मिळवण्यासाठी ती तयार आहे. खडतर तपासाठी, परीक्षेसाठी. तिला माहिती आहे तिला काय हवं आहे आणि त्यासाठी तिचा मार्ग काय असणार आहे. मेघदूतमधली यक्षपत्नी तर सौंदर्याची परिभाषा बनते. तिच्यासाठी यक्ष आपल्या कर्तव्यात चुकतो आणि कुबेराच्या शिक्षेचा बळी ठरतो. त्यांच्या विरहाची कथा म्हणजे मेघदूत. आपला नवरा जेव्हा दूर असतो तेव्हा तिच्या दुःखाचा कडेलोट होतो. त्या विरहिणीची व्याकुळता कालिदास आपल्या शब्दातून व्यक्त करतात. तिच्या दुःखाचे आपण शब्दशः साथीदार बनतो. कालिदासांच्या काव्यातील स्त्री फक्त नुसतीच सौंदर्यवती नाही, तर ती विचारी आहे. तिच्या जाणीवा प्रगल्भ आहेत. ती कठोर निर्णय घेऊ शकते. ती कधीही परिस्थितीसमोर हतबल होत नाही. ती अविचारी नाही, अगतिक नाही. वाट बघायची तिची तयारी आहे. परिस्थिती पुढे वाकून न जाता ती निभावून देण्याची तयारी ठेवते. ती अबला नाही, सबला आहे. महान कवी कालिदास यांच्या साहित्याचा अभ्यास वेगवेगळ्या दृष्टीने होत राहायला हवा. प्रत्येक वेळी वाचताना एखादा नवा पैलू सहज समोर येतो आणि आपण म्हणतो, अरे हे तर मी आधी लक्षातच आलं नव्हतं. कालिदास नव्याने भेटतात त्यांच्या साहित्याच्या प्रत्येक पारायणातून. धन्यवाद. निसर्गस्य महत्त्वम् इदानीं सर्वे जानन्ति. कालिदासस्य निसर्गप्रीतिविषये अपि सर्वे जानन्ति. तस्य साहित्ये निसर्गस्य कीदृशं वर्णनं कालिदासेन कृतम् अस्ति इति विषये विस्तरेण वदति वैद्या अनिता कुलकर्णी महोदया. निसर्ग कवी कालिदास कवी, नाटककार तर होतेच, शिवाय निसर्ग कवी, निसर्गप्रेमीही होते. त्यांच्या नाटकात, काव्यात निसर्ग हा एक व्यक्ती स्वरूपात व्यक्त होतो. तो सचेतन आहे. त्याला स्वतंत्र अस्तित्व, महत्त्व आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर मेघाच्या स्वागतासाठी, भेटीसाठी यक्ष कुडांची पांढरी फुले गोळा करतो. पावसाळ्यात कुडा फुलांनी भरलेला असतो. मेघाला अलकानगरीपर्यंत जाण्याचा मार्ग
म्हणजे पथदर्शन हा निसर्गच करतो. डोंगर, नद्या सोबत त्या भागातील वनस्पती, झाडे, वेली, फुलेही मेघाला मार्ग दाखवण्यासाठी मदत करतात. म्हणूनच यक्ष म्हणतो, कैलास पर्वतापर्यंत जाताना तुला सुंदर कमळांनी फुललेली सरोवरे दिसतील. अमरकंटक, मावळ प्रांतातील आमराई, वेळूचे बने, जांभळांनी लकडलेली झाडे तुला दिसतील. तेथील वनाच्या दुतर्फा उदुंबर, कर्दळी, लोध्र बहरलेले असतील. सौंदर्यवती यक्षाच्या अलकानगरीतील उद्यानांना केवड्यांचे कुंपण आहे आणि बागा कुंद, चमेली, माधवी या वेलांनी बहरलेल्या आहेत. यक्षाच्या प्रासादात मंदार, अशोक वृक्षांची खास लागवड केली आहे. तेथील स्त्रिया स्वतःच्या पुत्राप्रमाणे झाडांची काळजी घेतात. तेथील ललना केसात कोरांटीचे हार धारण करतात, तर कानात कर्णफुले म्हणून लोध्र शिरीषांची फुले घालतात आणि माथ्यावर बिंदी म्हणून कदंबाचे फुले लावतात. आधीच लावण्यवती असणाऱ्या ललनांचे सौंदर्य या फुलांनी वाढतच आहे. कालिदासातील नाटक, काव्यातील नायिका निसर्गप्रेमी आहेत. निसर्ग आणि मानवाचे अतूट नातं दाखवतात. शकुंतलेमध्ये निसर्गाशी एकरूपतेचा आविष्कार पाहायला मिळतो. कर्म ऋषींचा आश्रम म्हणजे शकुंतलेच्या निसर्गप्रेमाचे बहरणेच आहे. ती वेली, झाडांशी बोलते, आपल्या मनातील हितगुज मैत्रिणीप्रमाणे त्यांना सांगते. म्हणूनच दुष्यंताच्या विरहाने शकुंतला जेव्हा व्याकुळ होते, ती अवस्था पाहून आम्रकळ्या, मोहर उमलायचा विसरून जातो. वेलीवरच्या कळ्या न उमलता मिटून राहतात आणि ती सासरी जाताना तिच्या विरहाने कोमेजून जातात. शाकुंतलमधील निसर्ग मानवी भावभावनांनी युक्त आहे. ऋतुसंहारम या काव्यातील निसर्ग सचेतन तर आहेच. या काव्यात 6 ऋतूंच्या बदलांचे वर्णन आहे. त्यासोबत त्या बदलांचा मानवाच्या शरीर मनावर होणाऱ्या परिणामांचे वर्णन यात आहे. 6 ऋतूंच्या सोहळ्यांचे वर्णन स्वतंत्ररित्या अनुभवायला हवे. पिंडी ते ब्रह्मांडी हेच कालिदासांना सांगायचे आहे. षट्सु ऋतुषु किं वैविध्यं वर्तते कीदृशी रमणीयता च भवति इति विषये ऋतुसंहार इति खण्डकाव्ये कालिदासेन वर्णितमस्ति. इदानीं तस्मिन् विषये अधिकं कथयति प्राजक्ता देशमुख महोदया. नमस्कार. रससिद्ध कवीश्वर, शृंगाररस प्रधान काव्यांचा उद्गाता आणि उपमा अलंकाराचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या महाकवी कालिदासाच्या अनेक काव्यरत्नांपैकी एक काव्यरत्न म्हणजे ऋतुसंहार. 6 ऋतूंचे 6 सोहळे सांगणाऱ्या ऋतुवर्णनांचा संग्रह म्हणजे हे ऋतुसंहार. 144 श्लोकांना 6 सर्गामध्ये बांधलेलं हे एक काव्य. भारतीय परंपरेप्रमाणे ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर आणि वसंत या 6 ऋतूंच्या अनुपम आणि बदलत्या सौंदर्याचे वर्णन करताना कालिदासाची प्रतिभा आणि शृंगार रसाचे विविध आरोह आणि अवरोह यांचं दर्शन घडतं. काव्याची सुरुवात होते ती ग्रीष्म ऋतूने. ग्रीष्मातील उष्म्याने पशु पक्षी इतके तहानेने व्याकुळ झाले आहेत की साक्षात मृगराज सिंहालाही आपल्या पराक्रमाचा विसर पडलेला आहे. तर या ऋतूमध्ये मोर सावलीसाठी आपल्या पिसाऱ्यातच चोच लपवतात. तर चातक पक्ष्यांसारखा याचकांना संतुष्ट करणारा, उन्मत्त हत्तीसारखा ढगांचा कडकडाट करणाऱ्या वर्षा ऋतूमध्ये त्याच मोरांचे फुललेले पिसारे नव्याने फुलणाऱ्या कमळासारखे भासून भुंग्यांना त्यात अडकवतात. हे वर्णन वाचताना अक्षरशः डोळ्यासमोर जिवंत चित्र उभं राहतं. यानंतर प्राप्ता शरण्नव वधुरीव रूपरम्या असे वर्णन असलेला सप्तच्छद, काश, मालती अशा शुभ्र फुलांनी नटलेल्या पृथ्वीवर नववधूप्रमाणे शरद ऋतू येतो. या ऋतूतील पाणी नसलेल्या चंदेरी पांढऱ्या ढगांना दिलेली शंखशिंपल्यांची उपमा, शरदातील चांदणे, सरोवरामध्ये व्याप्त हंस आणि चमकणारी कमळे यावरून पांढऱ्या रंगाचं प्राचुर्य आपल्याला दिसून येतं. त्यानंतर हेमंत ऋतूमध्ये रथोत्सुक प्रोषित पतिका विलासिनींच्या वाट बघणाऱ्या डोळ्यातील अश्रू शांत, शिशिर ऋतूमध्ये धगधगती शेकोटी पेटलेली असताना प्रियकराच्या भेटीनंतर रतिविलासामध्ये मग्न होतात. याचं सुरेख वर्णन कालिदासाने केलेले आहे. वीर योद्धा असं ऋतुराज वसंत फुलांना, झाडांना नवीन जीवन देतो.
कोकिळांचे कूजन, भुंग्यांचं गुंजारव, आम्रवृक्षांचा मोहर यामुळे वसंत ऋतू प्रणय भावनामय होऊन सगळ्यांना जणू भाग्योदयाचा संदेशच देतो. अशा प्रकारे ऋतुसंहारातील विविध फुलं झाडं यांचे संदर्भ, स्त्रियांच्या फुलाच्या दागिन्यातील आणि पेहरावातील बारकावे, तत्कालीन सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीचं वर्णन, प्रियकराने प्रेयसीला उद्देशून केलेले निसर्गाचे ऋतुबदलानुसार बदलणारे रूप, मानवी भावभावनांचं उत्कट चित्रण आणि कालिदासाचे उपमा हे सगळे पैलू या काव्याचे स्थान खंडकाव्यामध्ये अढळ ठेवतात. तसेच कालिदासाच्या लेखणीतून त्याच्या अद्भुत सामर्थ्याचं दर्शन आपल्याला घडवतात. धन्यवाद. विशेषता भिन्नता च इति विषये प्रतिपादयति डॉक्टर लीना होन्नर्गीकर महोदय. वाल्मिकी आणि व्यास या आर्ष महाकवींच्या बरोबरीने ज्याच्या साहित्याचं महत्त्व भारताच्या सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टिकोनातून योगी अरविंदांनी सांगितलं, अधोरेखित केलं, तो म्हणजे कालिदास. त्याचा आजचा दिवस आषाढस्य प्रथम दिवस आहे. या दिवसाच्या निमित्ताने आपण सगळेजण कालिदासाचं जे साहित्य आहे त्या साहित्याचा अभ्यास करतो आहोत, त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि आत्ताच्या आपल्या गप्पांचा विषय आहे कालिदासाचा विदूषक. कालिदासाचा जो विदूषक आहे त्या विदूषकाकडे वळण्यापूर्वी फक्त एक सांगावं असं वाटतं की विदूषक म्हटल्यानंतर जोकर किंवा क्लाऊन असं जे आपल्या मनामध्ये येतं ना, तसा संस्कृत नाटकामधला हा विदूषक नाही आहे. हा विदूषक जो आहे तो नायकाचा मित्र आहे, अत्यंत जवळचा मित्र आहे. तो नायक आणि नायिका यांच्या मिलनाचा एक अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार आहे. काम मंत्र सचिव किंवा मर्म सचिव असे शब्द त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतंय की हा जो विदूषक आहे, हा विदूषक राजाच्या मनामध्ये जी काही भावनिक आंदोलनं होत आहेत ती आंदोलनं व्यक्त करणारा, ज्याच्याबरोबर राजा शेअर करतो आहे अशी व्यक्ती म्हणजे हा विदूषक आहे. त्यामुळे संस्कृत नाटकामध्ये विदूषकाचं हे सगळ्यात महत्त्वाचं काम असलेलं आपल्याला दिसतं. पण याबरोबरच आपल्याला असं दिसतं की हास्यरसाची योजना करण्याच्या दृष्टिकोनातनं विदूषकाचं पात्र हे नाटकांमध्ये चितारलेलं दिसतं, रेखाटलेलं दिसतं. त्याच्यानंतर विदूषकाचा जर आपण विचार केला तर तो अख्खं जे नाटक आहे त्या नाटकामध्ये एक हलकं फुलकं वातावरण तयार करतोय. आणि मुख्यतः नायक आणि नायिका यांच्यामधला एक प्रकारचं जे काही त्यांच्या मिलनामध्ये होणारे जे काही आंदोलनं आहेत त्या आंदोलनांचा साक्षीदार म्हणजे हा विदूषक आहे. नाट्यशास्त्रामध्ये विदूषकाविषयी सांगताना त्याची देहयष्टी कशी असावी, त्याची भाषा कशी असावी, त्याचा पेहराव कसा असावा याविषयी भरत बोलताना दिसतात. याबरोबरच भरत नायकाचे जसे 4 प्रकार सांगतात तसेच विदूषकाचे पण 4 प्रकार आपल्याला सांगताना दिसतात. एक आहे लिंगी किंवा तापसी, दुसरा आहे तो म्हणजे द्विज किंवा ब्राह्मण, तिसरा आहे तो राजजीवी आणि चौथा जो आहे तो शिष्य. आता कालिदासाच्या साहित्यामध्ये जेव्हा आपण जातो, नाटकांमध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला दिसतंय की तिथे द्विज किंवा ब्राह्मण हा विदूषक आहे असं आपल्याला दिसतंय. आता कालिदासाची 3 नाटकं ही आपल्यापर्यंत पोचलेली आणि त्याचा जर कालानुक्रम बघितला तर अभ्यासक असं म्हणतात की कालिदासाने मालविकाग्निमित्रम पहिले रचलं असावं, त्याच्यानंतर विक्रमोर्वशीयम रचलं असावं, त्याच्यानंतर त्याने त्या ठिकाणी अभिज्ञान शाकुंतलम रचलं असावं. आता हा जर क्रम बघितला तर ह्या 3ही नाटकांमध्ये दिसून येणारे जे विदूषक आहेत ते म्हणजे गौतम हा मालविकाग्निमित्रममध्ये, माणवक हा विक्रमोर्वशीयममध्ये आणि माढव्य हा अभिज्ञान शाकुंतलममध्ये. आता या 3ही विदूषकांच्या ठिकाणी नाट्यशास्त्राने जे काही विशेष सांगितले की ते जन्माने ब्राह्मण आहेत पण त्यांचं कोणत्याही स्वरूपाचं अध्ययन नाही, तरीही आपण ब्राह्मण असल्याचा त्यांना एक प्रचंड अभिमान आहे आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनी त्या कारणासाठी आपल्याला सन्मान दिला पाहिजे अशी त्यांची त्या ठिकाणी भूमिका आहे. सो हे विशेष या तिघांमध्येही दिसतात. त्याच्यानंतर आपल्याला असं दिसतं की हे तिघही प्रचंड खादाड आहेत, भित्री आहेत आणि त्याबरोबरच हे तिघेही अत्यंत वाचाळ आहेत. कोणाशी काय बोलावं
हे त्यांना त्या ठिकाणी कळत नाही. त्यांचं जसं खाण्यावर नियंत्रण नाही आहे तसं त्यांच्या वाणीवरही त्यांचं नियंत्रण नाही आहे. आणि म्हणून राजाला सुद्धा ते कधीकधी त्याचीही खिल्ली उडवताना किंवा त्याचीही थट्टा उडवताना आपल्याला दिसतात. आता हे सगळं त्यांचं विचारात घेतलं असताना जेव्हा आपण मालविकाग्निमित्रमच्या गौतमकडे येतो तेव्हा खरं तर सांकेतिक दृष्टिकोनातनं किंवा नाट्यशास्त्राच्या दृष्टिकोनातनं नायक जो आहे तो म्हणजे खरं तर अग्निमित्र आहे. पण ह्या अख्ख्या नाटकामधनं जर आपण हे विदूषक पात्र वगळून टाकलं गौतम तर काहीच राहत नाही असं म्हटलं पाहिजे. याचाच अर्थ असा की मालविकाग्निमित्रममध्ये हा गौतम जो आहे हा गौतम अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे. तोच खरा या नाटकाचा एका अर्थाने सूत्रधार आहे. ते नाटक घडवून आणणारा आहे. आणि नायक आणि नायिकेचं मिलन करत असताना नायकावर जिथे जिथे फजितीचे प्रसंग आलेले आहेत त्या ठिकाणी नायकाची सोडवणूक करत असताना हा गौतमच त्या ठिकाणी मुख्यतः पुढे धावून आलेला दिसतो. आणि नाटकाची जे काही आपण म्हणतो नायक आणि नायिकेचं मिलन याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी आहे ती या गौतमाची असलेली आपल्याला दिसते. त्यामुळे एका अर्थाने अख्खं नाटक वाचल्यानंतर लक्षात राहतो तो फक्त गौतम राहतो. आणि कारण ते पात्रच इतकं त्या ठिकाणी आकर्षक बनलं आहे की आपण त्याला विसरू शकत नाही. आता नाट्यशास्त्रदृष्ट्या ही गोष्ट जी आहे ही गोष्ट कुठेतरी एक प्रमाद किंवा नाटककाराचा दोष असं मानलं जातं. आणि आपल्याला असं जाणवतं की कदाचित हे कालिदासाच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जेव्हा तो विक्रमोर्वशीयम रचतो आहे तेव्हा माणवक जो आहे तो माणवक रचत असताना तो काळजी घेतो. पण आता इथे झालं काय की हा माणवक जो आहे तो जे विदूषकाच्या पात्राचे एक अपेक्षा आहे की नायकाने जे काही भावांदोलनं आहेत किंवा नायकाचे जे काही मानसिक गोष्टी आहेत किंवा त्या ठिकाणी नायकाला जे काही बोलायचे ते ऐकून घेण्याची वृत्ती असणारा किंवा त्याच्यासाठी काहीतरी धडपड करणारा असा जो काही एक अपेक्षित आहे विदूषक तो हा माणवक नाहीच आहे. हा माणवक अत्यंत ज्याला आपण म्हणू की भोगलोलूप आहे. आणि त्याला राजाच्या आणि त्या उर्वशीच्या म्हणजे पुरूरवस राजा आणि उर्वशीच्या प्रेम प्रकरणामध्ये किंवा राजाच्या मानसिक जी काही भावांदोलनं चालली आहेत त्याच्यामध्ये बिलकुलच इंटरेस्ट नाही. आणि त्यामुळे माणवकाचं पात्र हे एका अर्थाने विदूषकाचे जे काही एक आपण म्हणू नाट्यशास्त्रदृष्ट्या एक अपेक्षित असणारं पात्र उभं करणं आहे त्याच्यामध्ये कुठेतरी एक ज्याला म्हणू की एक कुठेतरी कमी काहीतरी राहतं. आणि तो माणवक राजाला मदत करण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी राजाला जास्त त्रासदायकच ठरत गेलेला आहे. त्यामुळे राजाला जेव्हा राजा त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो त्या ठिकाणी राजाला अधिकाधिक अडचणीत आणत गेलेला आहे. त्यामुळे हे माणवकाचं पात्र जे आहे ते भलेही गौतमाच्या पात्राइतकं कारण गौतमाचं पात्र हे खूप असं मोठं झालं किंवा ज्याला आपण म्हणू पूर्ण नाटक व्यापणारं होतं तसं झालं नाही माणवकाचं पात्र. पण विदूषकाचे जे काही अपेक्षित असणारे गोष्टी तिथे अपेक्षित आहेत किंवा जे काही विशेष अपेक्षित आहेत ते कुठेतरी माणवकामध्ये आपल्याला दिसत नाही. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला असे नाटक येतं आहे ते म्हणजे अभिज्ञान शाकुंतलम आणि त्याच्यामध्ये दिसणारा मांडव्य. आता हा जो मांडव्य आहे हा पण खादाड आहे, हा पण त्या ठिकाणी भित्र आहे. राजाबरोबर तोही त्या ठिकाणी कण्व ऋषींच्या आश्रमामध्ये गेलेला आहे. आणि जेव्हा राजाच्या आईने निरोप पाठवलेला आहे की पुत्रपिंड पालन नावाचा त्या ठिकाणी एक व्रत करायचं आहे आणि त्याच्यासाठी तू परत ये, तेव्हा कण्वमुनी तिथे नसल्यामुळे आणि यज्ञाचं संरक्षण केलं पाहिजे असुरांपासून या कारणासाठी राजा तिथे राहतोय आणि विदूषकाबरोबर सगळ्यांना पाठवून देतो. त्यामुळे विदूषकाला इथे या मांडव्याला माहिती आहे की शकुंतलेविषयीची जी भावना या दुष्यंताच्या मनामध्ये आलेली आहे ते त्याला माहिती आहे. त्याने शकुंतलेला बघितलं सुद्धा आहे आणि राजाचं तिच्यावर प्रेम किती आहे हे नकळतपणे त्यानं चाचपलं सुद्धा आहे. ही गोष्ट सगळी घडती आहे
पण इथून जेव्हा तो गेलेला आपल्याला दिसतो, विदूषक राजदरबार म्हणजे राज्याकडे किंवा आश्रमातनं बाहेर पडलेला आहे, त्याच्यानंतर जेव्हा शकुंतला त्या ठिकाणी येते, राजाच्या दरबारामध्ये येते, तेव्हाही कालिदास ही काळजी घेतोय की पुढचं नाटक त्याला जे काही रचायचं आहे त्याच्यामध्ये विदूषकाचं पात्र हे मध्ये येणार नाही. आणि त्यामुळे तो त्यावेळेस हंसपदिकेच्या महालामध्ये बसलेला आहे. त्यामुळे तो शकुंतलेला बघत नाही आहे. त्यामुळे राजाची विस्मृती झाली वगैरे हा सगळा जो भाग आहे हा काहीही त्या ठिकाणी पुढे येत नाही, नाटक पुढे जातं. सो या ठिकाणी विदूषकाचं पात्र जे आहे ते कशा पद्धतीने हाताळलं पाहिजे नाटकामध्ये हे कुठेतरी त्या ठिकाणी योग्य पद्धतीने मांडणी कालिदास करताना दिसतो. त्यामुळे आपल्याला असं दिसतंय की एक लेखक म्हणून किंवा एक साहित्यकार म्हणून कालिदास त्याच्या पहिल्या नाटकामध्ये जे काही नाट्यशास्त्रदृष्ट्या किंवा नाट्यतंत्रदृष्ट्या जी काही चूक होती आहे ती तो शेवटच्या नाटकामध्ये त्या ठिकाणी बरोबर करतोय असं आपल्याला एक म्हणता येईल. अर्थात हे विधान करणं एका अर्थाने नवीन अभ्यासकाच्या दृष्टीने ते त्या ठिकाणी धाडसाचं आहे. पण असं आपल्याला कुठेतरी जाणवतं की हां, कालिदासाला हे जाणवलं की अरे इथे गौतम आहे ना, हा खूपच फोकसमध्ये राहिला, राजा पाहिजे होता. आणि ही गोष्ट तो नंतर शेवटी राजाचा पराक्रम, राजाचे जे काही गुण आहेत त्या गुणांना सांभाळत विदूषकाचं पात्र उभं करणं, त्याला कॉम्प्लिमेंटरी असं उभं करणं हे त्याने अभिज्ञान शाकुंतलममध्ये बरोबर साधलं आहे असं आपल्या लक्षात येतं. त्यामुळे इथे गोके भटांचं एक जे विधान आहे ते विधान सांगावंसं वाटतं की काव्यता म्हणजे फक्त सुंदर शैलीचा वापर नव्हे. ही काव्यता म्हणजे काव्यात्मकता. कथावस्तूपासून कथेच्या समग्र मांडणीपर्यंत पात्रांच्या स्वभाव दर्शनात, संवादात एक अंतर्मुख भावगर्भ दृष्टी राखली. जीवनाचे नाट्य मांडताना त्या जीवनाकडे भावनात्मक दृष्टीने पाहिले म्हणजे ही काव्यात्मकता प्रकट होत असते. अशी काव्यात्मकता प्रकट झाली म्हणजे नाट्यातून जीवननाट्याचा अनुभव येऊन काही खोल किंवा विशाल, सूक्ष्म किंवा गूढ अशी अनुभूती मिळते आणि जीवनाचा अर्थ हाती लागल्यासारखे होते. कालिदासाच्या विक्रमोर्वशी या नाटकात आणि अधिकपणे शाकुंतलमध्ये ही काव्यात्मक प्रतीती येते. अशी काव्यात्मता लेखक अंतर्मुख झाल्याविना कशी यावी? म्हणूनच मालविकाग्निमित्र कमी पडते. त्यात कारागिरी आहे पण सूक्ष्म कलादृष्टी नाही. गोके भटांचं हे जे वाक्य आहे हे वाक्य खरोखर आपल्याला एक अशी दृष्टी देतं की मगाशी जसं म्हटलं की नाटकामध्ये विदूषकाचं पात्र हे कशा पद्धतीने असलं पाहिजे हे हळूहळू कालिदासाने स्वतःच त्या ठिकाणी ते बदल आपल्याला केलेले दिसतात असं म्हणता येईल. ही संधी दिल्याबद्दल आणि आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. नमस्कार. कालिदासस्य श्लोकचतुष्टय इति विषये इदानीं श्रावयति वैद्य एकनाथ कुलकर्णी महोदय. काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला तत्रापि चतुर्थो अंकः तत्र श्लोकचतुष्टयम्. कालिदासाचे जे 4 प्रसिद्ध श्लोक आहेत ते मी आपल्याला आता सांगत आहे. पहिला श्लोक आहे यास्त्यद्य शकुन्तलेति हृदयं संसृष्टमुत्कण्ठया कंठस्तंभितबाष्पवृत्तिकलुषित चिन्ताजडं दर्शनं वैक्लम्यं मम तावदी श्रुतमिदं स्नेहादरण्योकसः पीड्यन्ते गृहिण कथं न तनया विश्लेष दुःखैर्नवै. या श्लोकामध्ये ज्या वेळेला शकुंतला ही पतीबरोबर जात होती
त्यावेळेला जे दुःख झालं तिच्या वडिलांना ते व्यक्त केलेले आहे. ते म्हणतात की मी आता गदगद झालो आहे, माझी दृष्टी निश्चेष्ट झालेली आहे आणि माझ्यासारख्या वनवासी माणसाला सुद्धा इतकं दुःख होत असेल तर जे गृहस्थ आहेत त्यांना आपली कन्या परकीयाच्या किंवा सासरी जाताना किती बरं दुःख होत असेल. दुसरा श्लोक आहे, शुश्रूषस्व गुरून् कुरु प्रियसखी वृत्तिं सपत्नी जने भर्तुर्विप्रकृतापि रोषणतया मा स्म प्रतीपं गमः भूयिष्ठं भव दक्षिणापरिजने भाग्येषु नुत्सेकिनी यांतेवं गृहिणीपदं युवतयो वामाकुलस्याधयः. ते सांगतायत की तुझे गुरुजन लोक आहेत, वयस्कर लोक आहेत, त्यांची सेवा कर. ज्या दासी आहेत त्यांच्याबरोबर प्रिय सखींसारखं वाग. सवतींबरोबर सुद्धा तू चांगलं वाग. नवरा जरी रागवला तरी तू वाईट मानून घेऊ नकोस, त्याच्याबद्दल तू उदारच राहा. आणि तुला खूप वैभव प्राप्त झालं तरी तू त्याचा गर्व करू नकोस. आणि अशा पद्धतीनं तू राहिलीस तर तू गृहिणी हे पद सार्थ करशील. आणि या विपरीत जर स्त्री राहिली तर ती घराला पीडादायक ठरते. तिसऱ्या श्लोकामध्ये कालिदास सांगतायत, पातुं न प्रथमं व्यवस्यति जलं युष्मास्वपीतेषु वा नादत्ते प्रियमण्डनापि भवतां स्नेहेन या पल्लवम् आद्येव कुसुमप्रसूतिसमये यस्या भवत्युत्सवः सेयं याति शकुन्तलापतिगृहं सर्वैरनुज्ञायताम्. शकुंतला ही निसर्ग कन्या होती. ती जात असताना ती जे निसर्गातल्या वेली, फुलं, पक्षी होती त्यांनीसुद्धा त्यांना परवानगी द्यावी असं ते म्हणतात. कारण झाडांनी, वृक्ष वेलींनी पाणी पिल्याशिवाय ती पाणी पित नव्हती. तिला खूप अलंकार आवडायचे, परंतु ती त्यासाठी वनस्पतीचं पानसुद्धा तोडत नव्हती. ज्या वेळेला एखादी कळी उमलून तिचं फूल व्हायचं त्यावेळेला ती पुत्रोत्सव साजरा करायची. अशी ही तुमची मैत्रीण आज जात असताना तिचे वडील सांगतायत ह्या सगळ्या वनातल्या वृक्षवल्लींना, पशुपक्ष्यांना की तुम्ही पण तिला जाण्यासाठी परवानगी द्या. आणि चौथा श्लोक आहे, अस्मान् साधु विचिंत संयमधनात् उच्चैः कुलं चात्मन स्पय्यस्या कथमप्यबान्धव कृतां स्नेह प्रवृत्तिं च तां सामान्यं प्रतिपूर्वकमियं दारेषु दृश्यात् त्वया भाग्यायत्तमतः परं न खलु तद्वाच्यं वधूबंधुभिः. या ठिकाणी शकुंतलेचे वडील दुष्यंत राजाला सांगतायत की तुझंही कुळ उच्च आहे आणि आम्ही सुद्धा संयम हेच धन असलेले तपस्वी आहोत. आणि शकुंतलेने तिच्या इच्छेने तुझी निवड केलेली आहे आणि प्रेम तुमचं जडलेलं आहे. तर हिच्याशी वागताना
तू तुझ्या इतर बायकांशी जसं वागतो तसंच वाग. आणि याहूनही काही जर वेगळं झालं तर ते तिचं भाग्य. आणि त्या बाबतीत आम्ही वधूकडचे लोक आम्ही काहीही बोलणार नाही किंवा त्याबद्दल आमची काहीही तक्रार असणार नाही. अशा पद्धतीनं एका ऋषीला सुद्धा आपली कन्या सासरी जाताना दुःख झालेलं आहे. आणि कन्येने सासरी कसं वागावं याचं अतिशय उत्तम उपदेश या 4 श्लोकामध्ये दिलेला आहे. धन्यवाद. मेघदूतस्य अपरं वैशिष्ट्यं नाम तस्य अंगिरसः शृङ्गाररसः तु अस्ति किन्तु विरहः अपि अस्ति. इदानीं विप्रलम्बशृङ्गारविषये विस्तरेण वदति अंकुश जोशी महोदयः. नमस्कार. आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुः वपुरक्रीडा परिणतगजं प्रेक्षणीयं ददर्श. रसिक हो, आषाढ महिना जसजसा जवळ येत जातो तसतसं कालिदासाच्या 7 कलाकृतींपैकी एक अत्यंत अजरामर असणारी कलाकृती मेघदूत नावाची ही कलाकृती वाचक रसिकांच्या मनामध्ये, आपणा सर्वांच्या मनामध्ये रुंजी घालू लागते. त्याचं कारणही तसंच आहे. प्रेमरसानं ओतप्रोत भरलेलं हे काव्य विरहात्मक जरी असलं तरीसुद्धा त्याचा विरह हा कालिदासानं असह्यातून सुसह्य केलेला आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. खरं तर मेघदूत हे काव्य तसं बघायला गेलं तर विप्रलंब शृंगारामधलं काव्य असं म्हणता येईल. विप्रलंब शृंगार हा शृंगार रसाचा राजा म्हटला जातो. आणि बेसिकली विप्रलंब शृंगार जो आहे त्याचं मूळ वैशिष्ट्य हे आहे की विरहानंतरचा मिलन म्हणजे मिलनाची आशा त्यामध्ये त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. पण मेघदूताकडे जर बघितलं तर मेघदूतामध्ये सांगता या काव्याची होत असताना मिलन हे अपेक्षित आहे पण तसं झालेलं नाही. त्यामुळे यक्षाचा यक्षिणीशी झालेला जो विरह आहे तो विरह अगदी मेघदूताच्या पहिल्या म्हणजे पंक्तीमध्ये सुद्धा विरह शब्द आलेला आहे आणि शेवटच्या पंक्तीतला अंतिम शब्द सुद्धा जो आहे तिथे तो विप्रयोग असा वापरलेला आहे. त्यामुळे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हे संपूर्ण काव्य विरहात्मक काव्यच आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. अगदी यक्षाचा यक्षिणीशी झालेला विरह जेव्हा त्याला असह्य होतो त्यावेळेला तो मेघाला दूध बनवून तिकडे पाठवतो आणि त्याला सांगतो की बाबा रे, जेव्हा तुला माझी पत्नी दिसेल त्यावेळेला जर ती झोपलेली असेल तर तिला उठवू नकोस. त्याचं कारण ती झोपेमध्ये सुद्धा आता माझ्या स्वप्नामध्ये असेल किंवा मी तिला स्वप्नात दिसत असेल, त्यामुळे तिला तू कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नको. हे सुद्धा त्या ठिकाणी यक्ष त्या मेघाला सांगतो आहे. आणि यक्षाला त्याच्या त्या प्रियामिलनाची इतकी ओढ लागलेली आहे की त्याला अवघं विश्व हे एकाच वृत्तीने समरसलेलं त्या ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे कालिदास सुद्धा यक्षिणीला प्रोषित भर्तृका असं विशेषण त्या ठिकाणी या मेघदूतामध्ये देताना आपल्याला दिसून येतो आहे. खरं तर मेघदूताचं हे जे संपूर्ण वर्णन त्या ठिकाणी कालिदासाने केलेलं आहे ते अप्रतिम आहेच. आणि त्याच्यामध्ये वापरलेला हा जो विप्रलंब शृंगार आहे तो सुद्धा एका अप्रतिम असा त्या ठिकाणी आहे. आणि मेघदूत लिहिताना कालिदास किंवा मेघदूत रचताना कालिदास हा यक्षाच्या तोंडून त्या मेघासाठी एक इच्छासुद्धा व्यक्त करायला विसरत नाही. कारण यक्षाच्या तोंडून तो असं म्हणतो मेघाला की मेघा, जसा माझ्या पत्नीशी विरह झालेला आहे तसा तुझ्या पत्नीशी अर्थात मेघाचा विद्युल्लतेशी कधीही विरह होऊ नये हे सुद्धा सांगायला कालिदास त्या ठिकाणी विसरत नाही. एकंदरीतच जर आपण बघितलं तर कालिदासाची मेघदूत ही अशी एकमेव कलाकृती आहे की त्याच्या इतर कुठल्याही कलाकृती त्याने रचल्या नसत्या. आणि जर फक्त मेघदूत जरी रचली असती तरी सुद्धा कालिदास हा त्रिखंडामध्ये गाजला असता. साहित्यलेखने शैल्याः अपि महत्त्वं वर्तते. कालिदासवर्येण साहित्येषु का शैली उपयोजिता तस्याः च कानि वैशिष्ट्यानि अस्मिन् विषये इदानीं कथयति पीयूषा नाईक महोदया. नमस्कार, मी पीयूषा पुरुषोत्तम नाईक. सदर व्हिडिओमध्ये कालिदास दिनानिमित्त कालिदासाच्या काव्यशैलीबद्दल एक थोडक्यात संक्षिप्त माहिती तुम्हाला देत आहे. तर शैली म्हणजे काय? शैली म्हणजे रीती, स्टाईल. कवीची शब्द आणि अर्थ यांना बांधण्याची काव्यामधली एक विशिष्ट वृत्तानुसार किंवा अलंकारानुसार जी पद्धती असते तिला आपण शैली म्हणू. इसवी सनाच्या 8व्या शतकात वामन नावाचा एक कवी होऊन गेला.
काव्यशास्त्रकार होऊन गेला. त्याने काव्यालंकार सूत्राणी नावाचा ग्रंथ लिहिला, ज्याच्यामध्ये त्याने या रीती सिद्धांत प्रस्थापित केला. रीती म्हणजे शैली, आणि ही शैली हीच काव्याचा आत्मा आहे असं त्याचं म्हणणं होतं. आणि त्याने त्याच्यामध्ये वैदर्भी, गौडी, पांचाली अशा 3 रीती सांगितल्या. तर वैदर्भी रीतीसाठी तो विशेषत्वाने कालिदासाच्या काव्याचं उदाहरण घेतो, कारण परवर्ती जे नंतरच्या काळात जे कवी झाले, ज्यांच्यावर कालिदासाचा प्रभाव होता, त्यांनी कालिदासाचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आणि साहजिकच कालिदासाच्या या शैलीचं अनुकरण करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मग ही कालिदासाची शैली नेमकी होती तरी कशी? जेव्हा केव्हा वैदर्भी रीतीचं नाव येतं त्यावेळेला कालिदासाचा संदर्भ दिला जातो की वैदर्भी रीती संदर्भे कालिदासो विशिष्यते, कारण विदर्भ प्रदेशामध्ये कालिदासाचा वास होता असं मानलं जातं आणि त्या ठिकाणी त्याने ती शैली प्रचलित केली आणि ती सर्वश्रेष्ठ शैली मानली जाते. आणि समग्र गुणा वैदर्भी, तिच्यामध्ये माधुर्य, ओज, प्रासादिकता, पदलालित्य, उदारता हे सगळे गुण आहे. या सगळ्या गुणांचा जिच्यामध्ये समावेश असतो आणि ते सुद्धा एका समरसतेने, कमी नाही किंवा जास्त नाही. आणि कालिदासाने शैलीचा जेव्हा अंगीकार केला त्यावेळी त्याने अशा प्रकाराने काव्यरचना केलेली आहे की कुठेही त्याने मोठे मोठे समास घातलेले नाहीत. दीर्घ समास, क्लिष्ट शब्दरचना, क्लिष्ट पदरचना किंवा कठोर मूर्धन्य ट, ठ, ड, ढ, ण यासारखे जे कठोर मूर्धन्य स्वर असतात, वर्ण असतात, त्यांचा वापर त्याने टाळलेला आहे. किंवा कुठल्याही प्रकारचं अर्थहीन रचना केलेली नाही आहे. सुलभ, सरस आणि सुबोध, जी वाचकाला वाचता क्षणी त्याला अर्थप्रतीती येईल, एकदम सहज अशी अर्थ प्रासादिकता त्याच्यामध्ये येईल आणि एक विशिष्ट प्रकारचा नाद, पदलालित्य निर्माण होईल. ही कालिदासाची शैली होती आणि हिलाच वैदर्भी म्हणतात. की जिकडे गरज आहे वीर रसानुसार, जिथे वीर रस असेल किंवा रौद्र रस असेल तिथे एक प्रकारची धधक किंवा ओज निर्माण होईल, किंवा जिथे शांत किंवा करुण किंवा शृंगारिक प्रसंगाचं वर्णन करायचे तिथे कोमल, विशेष करून कोमल रचना. तर हे कालिदासाच्या शैलीचं वैशिष्ट्य आहे आणि हे दुधात साखर पडल्याप्रमाणे इतकी सुंदर रचना जुळून आली की त्याला आजपर्यंत तोड नाही. इतर कवींच्या काव्यामध्ये पांडित्य प्रदर्शन, क्लिष्ट शब्दरचना, दीर्घ समास दिसतात, ते कालिदासाच्या काव्यात अजिबात दिसत नाही. आणि त्याच्यामुळेच सुलभ काव्यरचना करून सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा इतकी श्रेष्ठता, उत्कृष्टता आणि अद्वितीयता त्याने साधलेली आहे. म्हणूनच कालिदास हा अद्वितीय आहे. कालिदासा ह्या वैदर्भी शैलीबद्दल मी एक श्लोक वाचून दाखवते. माधुर्य व्यंजके वर्णे रचना ललितात्मिका, अल्पवृत्तीर अवृत्तिया वैदर्भी रीतिरिष्यते. ह्याच्यावरून तुम्हाला ही वैदर्भी रीती नेमकी कशी होती कालिदासाच्या काव्यातली ह्याचा अंदाज आला असेल. कालिदासाची ही रचना आजपर्यंत कुठल्याच कवीला कालिदासाप्रमाणे, म्हणजे त्याने सुलभ रचनेत सुद्धा वृत्त आणि उपमा अलंकारांसारख्या अर्थालंकारांचा इतका सुंदर वापर केला की ती आज सुद्धा त्या तोडीची रचना झालेली नाही. कालिदासवर्येण स्वसाहित्येषु कीदृशी कुटुम्बपद्धतिः वर्णिता अस्ति एतस्मिन् विषये इदानीं प्रतिपादयति गौरी जोशी महोदया. नमस्कार, मी गौरी सुनील जोशी. कालिदास दिनानिमित्त कालिदासाला अभिप्रेत असलेली कुटुंब व्यवस्था अभिज्ञान शाकुंतलम या नाटकाच्या 4थ्या अंकाच्या माध्यमातून मी मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न करीत आहे. काव्येषु नाटकम रम्यम तत्र रम्या शकुंतला, तत्रापि चतुर्थो अंकः तत्र श्लोक चतुष्टयम. कण्वऋषी शकुंतलेची पाठवणी करताना म्हणतात, पती-पत्नी यांच्यातील वीण प्रेमाच्या घट्ट नात्यांनी जर विणलेली असेल तर संपूर्ण कुटुंब हे आनंददायी होते. म्हणूनच तू पतिप्रिया हो असाही ते तिला आशीर्वाद देतात. आश्रमातून निघतानाचे दुःख आणि पतीकडे जाण्याची उत्सुकता यामध्ये शकुंतलेची द्विधा मनस्थिती झालेली आहे. पतिमिलनाची आस लागलेली असताना माहेराची कास लवकर सुटत नाही. सासर आणि माहेर यांना जोडणारा सुवर्णमध्य म्हणजेच मुलगी. म्हणूनच शकुंतलेला केलेला उपदेश हा या नाटकाचा जणू प्राणच आहे. सर्वप्रथम कण्वऋषी ऋषिकुमारामार्फत राजाला उपदेश करतात. हे राजा, संयम हेच आम्हा तपस्वी जनांचे धन आहे. तू उच्चकुली नाहीस. तू कोणाच्याही मध्यस्थीशिवाय नीट विचार करून शकुंतलेशी गांधर्व विवाह केलेला आहेस. तू हिला आता राण्यांमध्ये गौरवपूर्वक स्थान दे.
मुलीला सासरी सन्मानजनक वागणूक मिळावी म्हणून वडिलांनी जावयाला केलेली ही प्रार्थना. पण पुढे मुलीच्या सासरी आपण अधिक बोलू नये याची जाणीवही त्यांना आहे आणि म्हणूनच ते म्हणतात, यापुढे बाकी सर्व दैवाधीन. जावयाला उपदेश केल्यानंतर मुलीलाही सासरी कसे वागावे हे सांगताना कण्वऋषी म्हणतात, हे मुली, सासरी वडीलधाऱ्यांची सेवा कर. राजाला अनेक राण्या असतीलही. सवतींबरोबर मैत्रिणीच्या नात्याने वाग. एखाद्या वेळी अपमानित झालीस तरी रागाने पतीविरुद्ध आचरण करू नकोस. इथे संयम जो तिला शिकवला गेलेला आहे ना, तो खूप उपयोगी पडणार आहे. दासदासींना तू पुष्कळ दान देणारी हो. किती सूक्ष्म विचार आहे हा. सेवक वर्गाशी कसे वागावे जेणेकरून ते आपला आदर करतील हे यातून स्पष्ट होते. याची फलप्राप्ती काय होते तर अशा वागणाऱ्या स्त्रिया या गृहिणी पदाला पोहोचतात आणि या उलट आचरण करणाऱ्या स्त्रिया या कुळाला दुःख देणाऱ्या होतात. वडिलांना सोडून दूर जाताना शकुंतलेला भीती वाटत आहे आणि ती भीती घालवताना ते म्हणतात, हे मुली, तू उच्चकुलीन पतीच्या गृहिणी पदावर स्थिर झालेली आहेस. पतीच्या वैभवाने वाढलेल्या कार्यात तू आता व्यस्त होशील. जसा पूर्व दिशा सूर्याला जन्म देते त्याचप्रमाणे तू सुद्धा एका वीर पुरुषाला, एका वीर पुत्राला जन्म देशील आणि मग त्यामध्ये तू अधिक व्यस्त होशील आणि तुला माझा हळूहळू विसर पडू लागेल. थोडक्यात सासरी गेल्यावर माहेरची काळजी मुलीने करू नये, तिने तिचा संसार फुलवावा हाच सल्ला कण्वमुनी तिला देत आहेत. सरतेशेवटी आश्रमाबाहेर पाऊल ठेवताना मी इथे परत कधी येईल असा विचार तिच्या मनात येतो. तेव्हा कण्वऋषी म्हणतात, पुष्कळ काळपर्यंत 4 सागरांचा अंत असलेल्या पृथ्वीची सवत होऊन अप्रतिद्वंद्वी अशा दुष्यंताच्या मुलाला गादीवर बसवून त्याच्यावर कुटुंबाचा सर्व भार सोपवलेल्या तुझ्या पतीबरोबर शांत अशा या आश्रमात तू पुन्हा वास्तव्यास येशील. बघा, मुलीला माहेरच्या पाशात गुंतवून न ठेवता सासरी रममाण हो असा आशीर्वाद कण्वऋषी देतात. या संस्कारांनीच भारतीय कुटुंब व्यवस्था अजूनही टिकून आहे. आजकालचं वाढतं घटस्फोटांचं प्रमाण पाहता मुलींचे अशा प्रकारे जर समुपदेशन केलेले असेल तर नक्कीच हे प्रमाण कमी होऊ शकते. कालिदासाने ही जी संस्कार शिदोरी शाकुंतलमच्या माध्यमातून अजरामर करून ठेवलेली आहे ना, ती म्हणजेच भारतीय संस्कृतीचा, भारतीय कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे. एक निकोप सुदृढ कुटुंबच एक सक्षम समाज घडवू शकेल आणि हीच भारतीय संस्कृतीची देणगी संपूर्ण जगाला आहे. कदाचित भारतीय संस्कृतीचे मूळ भारतीय कुटुंब व्यवस्था आणि कुटुंबातील गृहिणी यांचे महत्व अधोरेखित करणारी आहे आणि हेच अभिज्ञान शाकुंतलमच्या 4थ्या अंकात सांगितलेले आहे. म्हणूनच अभिज्ञान शाकुंतलम हे नाटक मनाला अधिक भावणारे ठरते. धन्यवाद. अर्वाचीन कवीनां नाट्यलेखकानां च दृष्ट्या कालिदासः कीदृशः इति विषये वदति पूजा वेदविख्यात महोदय. नमस्कार, माझं नाव पूजा वेदविख्यात. विषयाला सुरुवात करण्या अगोदर मी संस्कार भारती आणि संस्कृत भारती यांचं मनापासून आभार मानते की त्यांनी मला सुद्धा आज इथे कालिदासाविषयी माझे विचार मांडण्याची मला संधी दिली. तर आज कालिदास दिन, आषाढचा पहिला दिवस. NSD शिकत असताना मला कालिदासाची काही नाटकं करण्याची संधी मिळाली. तसं अभिज्ञान शाकुंतलम आणि मालविका अग्निमित्र या नाटकांविषयी मला आधी माहिती होतं, म्हणजे गोष्टी काही प्रमाणात माहिती होत्या. पण जेव्हा ॲक्च्युली अभ्यासाला आलं त्यावेळेला त्यातली अजून पात्र, त्याची वेशभूषा, त्यातलं सेट डिझाईन, हे सगळ्याचा अभ्यास करताना मी खरोखर कालिदासाच्या प्रेमात पडले. जसं आपण आज काही गोष्टी बोलताना खूप सावधानतेने बोलतो, पण त्याच गोष्टी कालिदासाने लिहिताना खूप सुंदर पद्धतीने लिहिलेल्या आहेत. म्हणजे ते एखाद्या स्त्री रूपाचं वर्णनच का असेना. सो ते वाचताना मला असं वाटलं की हा खूप ओपन माइंडेड असावा का, किंवा इतका बोल्ड होता का, याचे नक्की विचार कसे असतील किंवा तो काळ कसा असेल याबद्दल मनात खूप उत्सुकता होती. आणि मग मी ह्यातनंच आधुनिक लेखक आणि कवी त्याच्याबद्दल काय म्हणतात याच्याबद्दल मग मी अजून वाचन माझं वाढवलं. आज वेळ कमी असल्यामुळे त्यातल्या मी दोघांबद्दल बोलणार आहे. माझा विषय तुम्हाला लक्षात आला असेल की
आधुनिक लेखकांच्या दृष्टिकोनातून कालिदास. यासाठी मला आज दोन जणांचा उल्लेख इथे विशेष म्हणून करावासा वाटतो. ते म्हणजे मोहन राकेश आणि नागार्जुन. सगळ्यांनाच ही नावं परिचित असतीलच. मोहन राकेश हे हिंदी नाटकसृष्टीचे आधुनिक नाटककार म्हणून ओळखले जातात. त्यांचा आषाढ का एक दिन या नाटकात त्यांनी कालिदासाविषयीच खूप लिहिलेलं आहे. या नाटकाचं कथानक 3 पात्रांभोवती फिरतं. ते म्हणजे कालिदास, मल्लिका आणि विलोम. कालिदासाविषयी बोलायचं म्हटलं की थोडंसं लिहावं लागतं, त्यामुळे मीही लिहिलं आहे जरा. सो मी जसं म्हटलं की आषाढ का एक दिन हे त्यांच्या गाजलेल्या नाटकांपैकी एक नाटक. या नाटकामध्ये मुख्य म्हणजे कालिदास ते महाकवी कालिदास हा प्रवास दाखवलेला आहे. हे नाटक वाचताना कालिदासाची एक सामान्य माणूस म्हणून भूमिका आपल्याला पाहायला मिळते. असं म्हणतात की प्रेमात पडल्यावरती मुलं मुली खूप कविता वगैरे करायला लागतात. तर कालिदासही तसाच रिॲक्ट झाला हे वाचताना मला खूप गंमत वाटली. या नाटकाबद्दल तशी खूप वेगवेगळी मतं आहेत. त्यातील एक म्हणजे की कालिदास हे सर्वसामान्य व्यक्ती म्हणूनच राहिला आहे आणि हे नाटक म्हणजे विलोमची शोकांतिका आहे. आपली करुणा ही कालिदासापेक्षा मल्लिका या त्याच्या प्रेयसीच्या पात्राला अधिक मिळते. पण खरं सांगायचं तर मला भावलेली सगळ्यात जास्त गोष्ट म्हणजे कालिदास आणि महाकवी कालिदास यांच्यातील भावनिक द्वंद्व. शाकुंतल, मालविका अग्निहोत्रम वाचतानाचे महाकवी कालिदास आणि आषाढ का एक दिन मधील एक माणूस म्हणून कालिदास ही या पात्राला अजून एक लेअर देणारी ठरली. यालाच जोडून मी नागार्जुन यांची कवितासुद्धा इथे वाचून दाखवू इच्छिते. नागार्जुन हे आधुनिक कवी म्हणून ओळखले जातात. त्यांनी ज्या पद्धतीने कालिदास या त्यांच्या कवितेत कालिदासाबद्दल विचार मांडलेले आहेत ते काहीसे मोहन राकेश यांच्या कालिदासाशी खूप मिळते जुळते. तर ती कविता मला इथे सादर करायला आवडेल. कालिदास सच सच बतलाना, इंदुमती के मृत्यु शोक से अजय रोया या तुम रोए थे. कालिदास सच सच बतलाना. शिवजी की तीसरी आंख से निकली हुई महाज्वाला में घृत मिश्रित सूखी समिधा सम कामदेव जब भस्म हो गया, रति का क्रंदन सुन आंसू से तुमने ही तो उसके दृढ़ धोए थे. कालिदास सच सच बतलाना. रति रोई या तुम रोए थे. वर्षा ऋतु की स्निग्ध भूमिका, प्रथम दिवस आषाढ़ मास का. देख गगन में जब शाम घन घटा, विधुर यक्ष का मन जब उछटा, खड़े खड़े तब हाथ जोड़कर चित्रकूट के सुभग शिखर पर उस बेचारे ने भेजा था जिनके ही द्वारा संदेशा, उन पुष्करावर्त मेघों का साथी बनकर उड़ने वाले कालिदास. सच सच बतलाना. पर पीड़ा से पूर पूर हो, थक थक कर और चूर चूर हो. अमल धवल गिरी के शिखरों पर प्रियवर तुम कब तक सोए थे. रोया यक्ष कि रोए तुम थे. कालिदास सच सच बतलाना. संस्कृत भारती नाशिकं तथा संस्कार भारती नाशिकम् एतयोः संयुक्तविद्यमेन कलाकट्टायाः चतुर्थपर्वे कालिदासदिन विशेष इति कार्यक्रमे संस्कृतभारती नाशिकं, संस्कारभारती नाशिकं, संस्कृतभाषासभा, HPT महाविद्यालयस्य संस्कृतविभागः, नाट्यहोत्र एतेषां संस्थानां सक्रियसहायार्थं सर्वेभ्यः धन्यवादान् विहारामि. नियोजनसमितिगणस्यापि ऋणनिर्देशनं करोमि. अन्तिमं किन्तु न किमपि न्यूनं दृक्श्राव्यसङ्कलकः श्रीचैतन्यगायधिनी महोदयाय तान्त्रिकसहायार्थं विशेषाभारं प्रकटयामि. धन्यवादः. सद्यस्क सर्वत्र नैसर्गिकं सामाजिकं च अस्वास्थ्यं वर्तते. शूद्रकेन तस्य मृच्छकटिकम् इति नाटकस्य भरतवाक्ये सुखं शान्ति तथा समृद्धि विषये प्रार्थना कृता अस्ति. अतः इदानीं मृच्छकटिकस्य भरतवाक्यं सादरीकुर्वन्ति नाट्यहोत्र कलावृन्दः. कलाकाराः सन्ति
नृत्यं प्रचिती भावे, ऋतुजा जोशी, रेणुका येवलेकर, संगीत अबोली गडयानी. धन्यवादः. जयतु संस्कृतं, जयतु भारतम्. सृष्टराद्या वहति विधिहुतं या हविर्या च गोत्री ये द्वे कालं विधत्तः श्रुतिविषयगुणा यास्तिता व्याप्य विश्वम् यामाहुः सर्वबीजा प्रकृतिरिति यया प्राणिनः प्राणवन्तः प्रत्यक्षाभिः प्रपन्नः तनुभिरवतु वहताभिरष्टाभिरीशः. कालिदासो जने जने कण्ठे कण्ठे संस्कृतं. कालिदासो जने जने कण्ठे कण्ठे संस्कृतं. ग्रामे ग्रामे नगरे नगरे गेहे गेहे संस्कृतं. कालिदासो जने जने कण्ठे कण्ठे संस्कृतं.